अवघ्या काही दिवसांपूर्वी घरात वाढदिवसाचा आनंद, केक, फुगे आणि चिमुकलीच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य. पण नियतीने असा घाव घातला की संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. खेळता खेळता घरासमोरील पाण्याच्या हौदात पडलेल्या अवघ्या 3 वर्षाच्या आकांक्षाचा दुर्दैवी मृत्यू झाला. नेमकं काय घडलं त्या दिवशी पाहूया ही हृदय पिळवटून टाकणारी घटना. नमस्कार मंडळी, मी उमेश शेटणारे आणि आपण पाहता विदर्भ लाईव्ह. जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथील भवानीनगर परिसरात घडलेली घटना प्रत्येक आईवडिलांच्या डोळ्यात अश्रू आणणारी आहे. अवघ्या 3 वर्षाची कुमारी आकांक्षा प्रवीण इंगळे काही दिवसांपूर्वीच तिचा 3रा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला होता. घरात आनंदाचं वातावरण होतं. वाढदिवसाच्या आठवणी अजूनही ताज्या होत्या. मात्र कोणालाही कल्पना नव्हती की आनंद इतक्या लवकर दुःखात बदलणार आहे. घटनेच्या दिवशी घरातील सर्व सदस्य जेवणासाठी बसले होते. नेहमीप्रमाणे आकांक्षा घराच्या आवारात खेळत होती. खेळण्यात मग्न असताना तिचा पाय घसरला आणि घरासमोरील पाण्याच्या हौदात ती पडली. बराच वेळ आकांक्षा दिसत नसल्याने कुटुंबियांना चिंता वाटू लागली. त्यांनी तिचा शोध सुरू केला. शोध घेत असताना ती पाण्याच्या हौदात आढळून आली. घाबरलेल्या कुटुंबियांनी तिला तातडीने बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण भवानीनगर परिसरात शोककळा पसरली आहे. नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांनी या चिमुकलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. एक क्षणाचा निष्काळजीपणा आणि एका निरागस चिमुकलीचं संपूर्ण आयुष्य संपलं. ही घटना प्रत्येक पालकासाठी गंभीर इशारा आहे. घराच्या परिसरात असलेले पाण्याचे हौद, टाक्या किंवा पाण्याने भरलेली ठिकाणे सुरक्षित झाकलेली आहेत का, याची नियमित काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. या घटनेबद्दल तुमचं मत काय, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी विदर्भ लाईव्हच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.